ज्यांच्या बायकांची बाहेर लपडी त्यांच्या नवऱ्यांनी एकदा हे नक्की केलं पाहिजे बरं का. तर मी बोलले होते ना मला नाही यायचं इथे. बस एक जण येणार रे भेटायला. आला ये ना, बस ना, ये. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का? पहिल्यांदाच बघतो यांना. नाही ना. हे तुमचे कॉलिंग रिपोर्ट आहेत. तुम्ही दिवसातून 4-4, 5-5 तास आहे ना एकमेकांशी बोलत बसता. आणि मी तुमच्या आहे ना कॉलेजच्या मित्रांना पण भेटून आलोय. कॉलेजपासून तुमचं अफेअर चालू आहे. तुमच्या दोघांचं जर पहिलंच अफेअर होतं तर तू माझ्याबरोबर लग्न का केलं? बोल, अरे बोल ना, अरे बोल ना. हे बस खाली, बायको आहे माझी. विसरलो मी, तुझी पहिली गर्लफ्रेंड होती ना. बस 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 बाई बस. हा सांग. तो कमवत नव्हता. तर आता तो कमवतोय ना. तुम्ही दोघं आहे ना लग्न करा आणि मला डायव्होर्स देऊन टाक. माझ्या घरच्यांची इज्जत जाईल. अरे मग काय प्लॅन आहे तुमचा दोघांचा? कन्या ड्रामा मध्ये कोणता मला का बाहेर कुठं आपण फिरायला गेला रामटर करणार माझा? अरे आमच्या मनात पण असा विचार नाही येऊ शकत. आणि आला तर मला डायव्होर्स दे आणि तू तुझं सुखी राहा. ठीक आहे. चला, हॅपी मॅरिड लाईफ, हॅपी मॅरिड लाईफ. अहो पण तुम्ही काय करणार? सगळ्यात पहिलं मी दुधाने आंघोळ करणार. ठीक आहे. जाऊ दे, त्याची प्रॉपर्टी मिळेल ना आपल्याला. हा, तू गप रे, तू नुसतं पैशाचा विचार करत असतो. पैसे नाही तर पैशाचा विचार करणार ना.